तर बघा विद्यार्थी मित्रांनो, नेहमीप्रमाणे आजही मी तुमच्यासाठी एम-पी-एस-सी मध्ये विचारलेले प्रश्न म्हणजे एम-पी-एस-सी पी-वाय-क्यू यावर एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहो. तर बघा एम-पी-एस-सी कंबाईन गट व मुख्य परीक्षा आता या रविवारी झालेली आहे 28 मेला. तर त्याचा हा पेपर आहे आणि याची आन्सर की अजूनही यायची आहे. तरी पण आपण एक स्टँडर्ड आन्सर की तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मी या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये गणिताचे जे प्रश्न या पेपरमध्ये विचारलेले होते याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी बुद्धिमत्तेचे प्रश्न घेतले होते. 10 प्रश्न होते. टोटल 10 तुम्हाला सोडून दाखवले होते. गणिताचे पण 10 ते 12 प्रश्न आहेत. ते पूर्ण जसे पेपरमध्ये आलेले होते पेपरमध्ये तसेच प्रश्न आहेत आणि मी तुम्हाला ते पूर्ण 10चे 10ही प्रश्न 10 ते 12 प्रश्न जे काही आहेत ते पूर्ण तुम्हाला सोडून दाखवणार आहे. तुम्हाला समजेल अशा भाषेत आणि तुम्ही याच्यामध्ये मी काही शॉर्ट ट्रिक्स वगैरे सांगणार आहे. शॉर्ट ट्रिक्स राहणारच आहे. तर या शॉर्ट ट्रिक्स आणि ट्रिक्सचा तुम्हाला तुमच्या येणाऱ्या एक्झामसाठी खूप फायदा होईल. त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघावा अशी माझी इच्छा आहे. तर बघा जास्त न बोलता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा या ठिकाणी दिलेलं आहे 60 लिटर मिश्रण आहे. 60 लिटर मिश्रणात रंग आणि पाणी 3:2 प्रमाणात आहे. तर बघा 3:2 प्रमाणात आहे. तर जर आपण याला रंग घेतलं तर रंग हा जो आहे हा 3:2 म्हणजे 3x घ्यावा लागेल. पाण्याला काय घ्यावं लागेल? पाणी 2x घ्यावं लागेल. बरोबर आहे. 3:2 आहे ना? ते दोन्ही मिळून काय झाले 5x. 5x बरोबर काय होईल? 60. म्हणजे x ची किंमत किती निघेल? 60/5. 60/5 म्हणजे किती? 12. आता 12 ही झाली तुमची x ची किंमत. आता मला सांगा इथे 3 आहे आणि इथे पण 3 आहे. तर दोन्ही ठिकाणी 3-3 आहे. फक्त चेंज कशामध्ये झालेला आहे? रंग जशाच्या तसा ठेवलेला आहे. फक्त चेंज झालेला आहे पाण्यामध्ये. म्हणजे हा 2 वरून 5 वर गेला. आता इथे 2x होता, इथे 5x झाला. आता x ची किंमत किती आली? 12 आणि इथे 2 वरून 5 वर गेला म्हणजे 5x म्हणजे 3 ने वाढला. बरोबर आहे? कितीने वाढला? 3 ने वाढला. 3x ने वाढला ना. आता x ची किंमत जर 12 असेल आणि हा 3x ने वाढत असेल, तर मग 3x ची किंमत किती येईल? 3 गुणिला 12 म्हणजे किती? 36. तर याच्यात किती लिटर पाणी टाकावं लागेल? 36 लिटर. आलं का लक्षात? 36 लिटर पाणी टाकलं की हे मिश्रण 3:5 होईल. ठीक आहे? चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. नेक्स्ट प्रॉब्लेम. तर बघा 30 विद्यार्थी सकाळ वृत्तपत्र वाचतात. हे 30 विद्यार्थी पकडू आपण. सकाळ वृत्तपत्र वाचतात. आता 40 विद्यार्थी लोकमत हे पत्र वाचतात. 40 विद्यार्थी लोकमत हे पत्र वाचतात आणि 15 विद्यार्थी दोन्ही वृत्तपत्र वाचतात. 15 विद्यार्थी दोन्ही वृत्तपत्र वाचतात. आता हे जे 15 विद्यार्थी आहेत ते दोन्ही वाचतात. बरोबर आहे? तर याच्यामध्ये कुठला फॉर्म्युला वापरायचा आहे तुम्हाला? तर बघा आता तुम्हाला काय काढायचं आहे? कुठलेच वृत्तपत्र वाचत नाही. किती टक्के विद्यार्थी कुठलेही वृत्तपत्र वाचत नाही हे काढायचं असेल तर काय करायचं? जे वाचणारे आहे हे 30 आणि हे 40 हा जो आहे हे वाचणाऱ्याचा गट आहे. ठीक आहे? याच्यामधून हे 15 वजा करायचे. म्हणजे हे दोन्ही न्यूजपेपर वाचणारे आहे आणि हे पर्टिक्युलर वाचणारे. हा सकाळ वाचणार आहे. हा जो आहे 40% जो आहे तो लोकमत वाचणार आहे. 30% जो आहे तो सकाळ वाचणार आहे. 40% लोकमत वाचणार आहे आणि हे दोन्ही वाचणार आहे. हे वजा करून जे उत्तर येईल किती येईल? 55. बरोबर आहे? 30 आणि 40 70 70 वजा 15 म्हणजे 55. तर हे 55 100 मधून वजा करायचे म्हणजे येईल उत्तर 45. तर 45% हे कुठलंही वृत्तपत्र वाचत नाही. आलं लक्षात? अशा प्रकारे हे गणित आपल्याला सोडवता येते. ही याची शॉर्ट ट्रिक आहे. बाकी तुम्ही मग काहीतरी भानगडी करत बसाल आणि तुमचा वेळ वाया घालवाल. ठीक आहे? चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. हां, इथे काय दिलेलं आहे? जर एक आगगाडी नेहमीच्या तिच्या ताशी 80 किलोमीटर वेगाऐवजी 100 किलोमीटर वेगाने धावल्यास ती निर्धारित ठिकाणी 36 मिनिटं लवकर पोहोचते. आता तुम्हाला माहिती आहे वेळ म्हणजे काय? वेळ म्हणजे काय? अंतर भागीला वेग. अंतर भागीला वेग. अंतर भागीला वेग म्हणजे वेळ. बरोबर आहे? बरोबर आहे? अंतर भागीला वेग म्हणजे वेळ. बरोबर आहे? असं सूत्र आहे, है ना? ते सूत्राने जायचं की ऑप्शनवरून जायचं? ऑप्शनवरून गेलात तर तुमचं उत्तर लवकर येईल आणि सूत्रावरून गेलात तर थोडा वेळ लागेल. ठीक आहे? तर आता हे स्पीड म्हणजे काय? डिस्टन्स अपॉन टाईम हा याचा फॉर्म्युला आहे. बरोबर आहे? स्पीड बरोबर डिस्टन्स अपॉन टाईम. तर आपल्याला जर टाईम काढायचा असेल तर डिस्टन्स
भागीला स्पीड करावं लागेल तेव्हा हा टाइम निघेल. तर डिस्टन्स म्हणजे काय, अंतर, अंतर भागीला वेग म्हणजे वेळ, अंतर भागीला वेग म्हणजे वेळ. तर आता अंतर आपण काय घेऊ, अंतर आपल्याला माहित नाही आहे तर x घेऊ. याला या वेगाने भागितलं आपण, वेग म्हणजे किती, हा आधीचा वेग घेऊ, हा तर आधीचा किती होता, 80 होता, हा घेतला. आता नंतरचा किती आहे, 100 आहे, हे घेतला. या दोघांमधला फरक कितीचा आहे, 36 मिनिटाचा आहे. मिनिट आहे हा, आणि हे किलोमीटरमध्ये आहे दोन्ही पण. तर मिनिटामध्ये याला आपल्याला कशामध्ये, तासामध्ये कन्वर्ट करावं लागेल. आता हे किलोमीटर प्रति तास आहे ना, ही ताशी दिलेला आहे ना, इथे ताशी दिलेला आहे, तर याला तासामध्ये कन्वर्ट करावं लागेल म्हणजे 60 भागावं लागेल. ठीक आहे, मिनिटाला जर तासामध्ये कन्वर्ट करायचं त्याला 60 भागायचं. ठीक आहे, आता बघा हे 100 आणि हे 80, इकडे 100, इकडे गेल्यावर हा 100x होईल आणि इकडे गेल्यावर हा 80x, म्हणजे किती आलं इथे, 20x आलं वरती. खाली या दोघांचा गुणाकार, बरोबर आहे. याला सॉल्व्ह केलं तर 36 गुणिले भागीला 60 असं होईल. ठीक आहे, आता या 20नी काय होईल, या 20नी याला 4चा भाग जाईल, बरोबर आहे. आता पुन्हा कसं काय भाग जाता येईल का, देता येईल का, नाही देता येईल. म्हणजे इथे x राहील आणि या बाजूला काय राहील, हे 6 6 36, 6 10 60, बरोबर आहे. पुन्हा इथे भाग जातो का, जातो, इथे 3 भागीला 5 येईल, बरोबर आहे. 6 6 36, 6 10 60, 12 3 36, 12 पंच 60, 3 भागीला 5 इकडे आहे. आणि इकडे काय आलं, हे 400, तर 400 तिकडे जाईल, 3 गुणिला 400 भागीला 5, बरोबर. म्हणजे 1200 भागीला 5, 1200 भागीला 5 म्हणजे काय येईल, 240, हे उत्तर येईल. 24 इथं कितीचा भाग जाईल, 5 दुने 10, मग 520 आणि हे 0 म्हणजे 240 उत्तर येईल. अशा प्रकारे हे आपल्याला सॉल्व्ह करून जाता येते. दुसरी पद्धत आहे ऑप्शन वरून जायची. तर ऑप्शन वरून गेलं तरी तेवढंच उत्तर येतं. ठीक आहे, ऑप्शन वरून गेलं तरी तेवढंच उत्तर येतं. ठीक आहे, ऑप्शन वरून गेलं तरी तेवढंच उत्तर येतं. तर बघा, ऑप्शन वरून जाऊया आपण, हे तर झाली पद्धत काढायची त्याची. आता ऑप्शन वरून गेलं तर काय होईल, हा जो आहे पहिला ऑप्शन घेऊ आपण. पहिल्या ऑप्शनला 240ला 80नी भागितलं, आणि नंतर 240ला 100नी भागितलं. तर इथे बघा, 80नी याला भागितलं तर किती येईल, 3 आहे, आणि याला जर यांनी भागितलं तर 2.4 तास येईल. हे उत्तर किती येईल, 2.4 तास. आता 2 तास ठीक आहे, 0.4 म्हणजे काय, 0.1 म्हणजे 6 मिनिटं, 0.4 म्हणजे 24 मिनिटं, म्हणजे 2 तास 24 मिनिटं होईल. 2.4 तास म्हणजे 2 तास 24 मिनिटं. याच्यात किती मिनिटं, मग हा कितीने जास्त आहे, 36 मिनिटांनी जास्त आहे, बरोबर आहे. म्हणजे हे 36 आला, बरोबर आहे. म्हणजे पहिला ऑप्शन आपलं उत्तर राहील. हे ऑप्शन वरून पण काढून दाखवलं तुम्हाला. आता दोन्ही पद्धतीने काढून दाखवलं. ठीक आहे, आता चौथ्या प्रश्नाकडे जाऊया आपण. 2 कार एकाच दिशेने 80 व 70 किलोमीटर वेगाने जातात. किती वेळेनंतर 2 कार एकमेकांपासून 60 किलोमीटर अंतरावर असेल. तर बघा, एकाच दिशेने जात असतील तर या वेगाचं काय करायची, वजाबाकी करायची. एकाच दिशेने जात असेल तर वजाबाकी, आणि विरुद्ध दिशेने येत असेल तर बेरीज करायची. तर हे किती आलं, 10. तर 10 किलोमीटर प्रति तास ती एक गाडी समोर जाईल. आता 60 किलोमीटर अंतरावर जाण्यासाठी किती तास लागेल, तर 60 भागीला 10 करायचं म्हणजे 6 तास लागेल. किती तास लागेल, 6 तास. ठीक आहे, चला पुढच्या गणिताकडे जाऊया. प्रॉब्लेम नंबर 5. तर बघा, दोन संख्यांचे लसावी मसावी आपल्याला दिलेलं आहे, 24 आणि 168, आणि दोन्ही संख्यांचं गुणोत्तर दिलेलं आहे एकाच साथ. तर याला x घेतला आपण तर हा काय होईल, 7x होईल. दोघांचा गुणाकार म्हणजे लसावी मसावीचा गुणाकार म्हणजे 24 गुणिला 168, बरोबर आहे. तर हे काय होईल, 7 गुणिला x चा वर्ग बरोबर 24 गुणिला 168, बरोबर आहे, असं होईल. हा 7 इकडे येईल, x चा वर्ग बरोबर 24 गुणिला 168 भागीला 7. 7नी जर याला गुणलं तर 24 येते, म्हणजे हा 24 चा वर्ग झाला. म्हणजे x ची किंमत, x वर्ग बरोबर 24 चा वर्ग, म्हणजे x ची किंमत किती आली, 24. तर ही झाली आपली लहान संख्या, आणि याला 7नी गुणलं, 24ला 7नी गुणलं तर 168 येतात. म्हणून या गणिताचे उत्तर किती आहे, 168. ही झाली तुमची ट्रेडिशनल पद्धत. आता मी याच्यामध्ये तुम्हाला एक दुसरी पद्धत सांगू इच्छितो. तर बघा, या दोघांचं जे हे आहे, गुणोत्तर आहे, या हे लसावी मसावी जे दिलेलं आहे आपल्याला, याला जर आपण असं गुणोत्तरात लिहिलं तर किती येते रे, हे 1:7 येते. कारण 24 7 168 होते, बरोबर आहे. तर 1:7 येते, बरोबर आहे. याला जर गुणोत्तरात लिहिलं तर 1:7 येते. म्हणजे या दोन संख्यांचं जे गुणोत्तर आहे तेच लसावी मसावीचं, दोन संख्यांचा जो गुणाकार आहे
या दोघांचा जर गुणाकार केला आपण तर तो लसावी मसावीच्या गुणाकारा इतका असतो, बरोबर आहे. तर म्हणजे याच्यातली लहान संख्या ही झाली आणि मोठी संख्या ही झाली, म्हणजे डायरेक्ट 168 ही मोठी संख्या झाली, उत्तर निघालं. ठीक आहे, ही शॉर्टकट पद्धत आहे. चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया आपण. प्रॉब्लेम नंबर 6. तर बघा या ठिकाणी दिलेला आहे किंवा शब्द वापरलेला आहे. किंवा शब्द वापरलेला असला तर काय होते, 7 मेल बरोबर 10 फिमेल, बरोबर आहे. किंवा म्हणजे 7 पुरुष किंवा 10 महिला, म्हणजे किंवा शब्द जिथे आला तिथे काय होईल, याची इक्वॅलिटी होईल, बरोबर आहे ना. आता इथे व म्हटलेला आहे, व म्हटलं आहे तर बेरीज होईल. म्हणजे आता 7 मेल 7 मेल आणि इथे 10 फिमेल, बरोबर आहे. म्हणजे 20 फिमेल जर घेतल्या आपण तर 20 फिमेलच्या जागी काय होईल, 20 फिमेल घेतल्या तर 20 फिमेल बरोबर काय होईल, इथे 20 फिमेल बरोबर काय होईल, 14 मेल. 14 मेल आणि हे 14 पुरुष व या 14 पुरुष पुन्हा 20 महिला म्हणजे 14 पुरुष. 14 किती झाले, 28 पुरुष झाले, 28 मेल झाले. तर हे काम 600 मीटर भिंत बांधायचं आहे. तर ते किती दिवसात पूर्ण करेल, बरोबर आहे. आधी काय करतात, 7 पुरुष किती दिवसात करतात, 7 पुरुष 100 मीटरची भिंत 10 दिवसात बांधतात. तर 28 पुरुष ते 600 मीटरची भिंत किती दिवसात बांधतील, असा प्रश्न आहे ना, बरोबर आहे का, आहे ना. तर हे 728 हे जाईन 60, बरोबर आहे. हे असं होणार नाही. ठीक आहे, मी सांगतो आता तुम्हाला. M1 याचा फॉर्म्युला वेगळा आहे. M1 B1 अपॉन W1 इज इक्वल टू M2 D2 अपॉन W2. तर बघा इथे M1 म्हणजे 7 पुरुष, D1 म्हणजे 10 दिवस आणि भिंत किती बांधत आहे, 100 मीटर, बरोबर आहे. इकडे M2 म्हणजे 28 पुरुष, इथे 28 आले ना. आता 28 पुरुष भिंत किती बांधायची, किती दिवसात, म्हणजे हे D2 जसाच्या तसा राहील आणि 600 मीटरची भिंत बांधायची. तर यांनी याला भागितलं तर 6चा भाग जातो, यांनी याला दिलं तर 4चा भाग जातो. हे इकडे गेल्यावर काय होईल, हा 6 इथं गुणाकारात जाईल आणि हा भागाकारात येईल, इथे D2 राहील. म्हणजे 10 गुणिला 6 येईल भागिला 4 येईल, म्हणजे 60 भागिला 4 म्हणजे 15. याचं उत्तर किती येईल, 15 येईल. म्हणजे हा पहिला ऑप्शन क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. चला पुढच्या गणिताकडे जाऊया. प्रॉब्लेम नंबर 7. तर बघा घड्याळात सकाळचे 8:20 झालेले आहे, तर तासकाटा आणि मिनिट काटा याच्या मधला कोण किती अंशाचा असेल. एवढं सोपं उदाहरण कुठंच नाही. याच्यामध्ये डायरेक्ट फॉर्म्युला लिहायचा, 30h - 11/2m. तर बघा इथे 30h म्हणजे काय, हवर्स. हवर्स म्हणजे तास. तास किती आहे, 8 आणि 11/2m, m म्हणजे 20, बरोबर आहे. मिनिट 20 आहे. तर इथे 10चा भाग केला म्हणजे 10 गुणिला 11 म्हणजे 110 झाले आणि 30 गुणिला 8 म्हणजे 240 झाले. 240 वजा 110 म्हणजे उत्तर किती आलं, 130. तर हे पहिला ऑप्शन आपलं इथे या ठिकाणी बरोबर आहे. चला पुढच्या गणिताकडे जाऊया. तर बघा या ठिकाणी आपल्याला आलेख दिलेला आहे. त्या आलेखाचं अवलोकन करून हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. तर मे महिन्यात C आणि D कंपन्यांनी मिळून विकलेले लॅपटॉप. तर बघा हे लॅपटॉप विकले त्यांनी, त्याची संख्या दिलेली आहे. तर मे महिन्यात त्यांनी C आणि D यांनी मिळून किती लॅपटॉप विकलेले आहे, मे महिना म्हणजे खालचा बघायचा. हे 1000 आणि 800 म्हणजे 1800 लॅपटॉप मे महिन्यात दोघांनी मिळून विकलेले आहे. आणि एप्रिल महिन्यात B ने विकलेले, आता एप्रिल महिन्यात हा म्हणजे हा वरचा महिना, याच्यात B ने किती विकलेले आहे, 1200. तर 1200 B ने विकले. हे काय म्हटलेलं आहे, किती टक्क्यांनी जास्त आहे हे. तर यांनी काय म्हटलेलं आहे, विकलेले लॅपटॉप. आता हे यांनी किती जास्त विकले, 600. यांनी 1200 विकले होते आणि 1800 विकले, म्हणजे 600 जास्त विकले. हे किती टक्क्यांनी जास्त आहे म्हणते, त्याच्यापेक्षा म्हणजे 1200 पेक्षा हे किती टक्क्यांनी जास्त आहे, गुणिला 100 करायचं. टक्केवारी 50% निघून जाईल. ठीक आहे, कारण 6 दुने 12 म्हणजे 100 भागिला 2 म्हणजे 50. या ठिकाणी 50% हे आपलं उत्तर येईल. चला पुढच्या गणिताकडे चला. हा या ठिकाणी एक स्तंभालेख दिलेला आहे. स्तंभालेखात एका शाळेची 3 वर्षाची विद्यार्थी संख्या दिलेली आहे आणि 2002 साली मुलांची संख्या मुलींपेक्षा कितीने जास्त होती हे विचारलेलं आहे. आता इथे 2002चा हा ग्राफ आहे. ठीक आहे, हा जो आहे हा 2002चा ग्राफ आहे. याच्यामध्ये विद्यार्थी टोटल किती दिले, 1000 दिलेले आहे. त्याच्यापैकी मुली म्हणजे हे ब्लँक जे व्हाईट पोर्शन आहे तो मुलींचा आहे. मुली किती आहेत, 400 आहेत
आणि मुलं किती आहेत? 600 आहेत. म्हणजे मुलं किती मुलींपेक्षा कितीने जास्त आहे? 600 मुलं आहेत आणि 400 मुली आहे. म्हणजे मुलं कितीने जास्त आहे? 200 ने जास्त आहे. पहिलं ऑप्शन याचं उत्तर होतं. ठीक आहे. चला पुढच्या गणिताकडे जाऊया. तर बघा या ठिकाणी दिलेलं आहे, जर तांदळाचे प्रति एकरी उत्पन्न गव्हापेक्षा 50% अधिक असेल तर गव्हाचे उत्पन्न हे तांदळाच्या किती टक्के आहे? तर असा प्रश्न जर विचारलेला असेल तर याला काय करायचं, हे 50 घ्यायचं. आता हे टक्के कमी टक्के जास्तवालं उदाहरण आहे आणि 100 अधिक 50 घ्यायचं खाली हां आणि गुणीला 100 करायचं. तर जे काही येईल ते याचं उत्तर येईल. म्हणजे इथे काय येईल 50 वरती राहील, खाली राहील 150 गुणीला 100. म्हणजे 50 एक 50 50 त्रिक 100 100 भागीला 3 म्हणजे 33 1/3% हे याचं उत्तर आहे. तर अशा प्रकारे आपण सगळे उदाहरण सोडवलेले आहेत आणि हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडेल अशी आशा करतो आणि इथेच संपवतो. थँक यू.